श्री गणेश पुराण भाग 2 क्रीडाखंड अध्याय 24 व 25 सनक आणि सनंदन शरण आले। श्री गणेशाय नमः। शुक्ल ब्राह्मणाच्या घरून निघाल्यावर महोत्कट थेट राजवाड्यातच गेला। लोकांनी त्याच्या स्वागताची व पूजेची उत्स्फूर्तपणे सिद्धता केली होती। बराच वेळ वाट पाहूनही तो आला नाही, तेव्हा ते सच्चिंत झाले। काही जणांनी राजवाड्यात जाऊन त्याची भेट घेतली। ते म्हणाले, हे कश्यप कुमारा, नगरातील लोक तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत, तुझ्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत। त्यांच्या पूजन सेवेचा तू स्वीकार कर। महोत्कट म्हणाला, तुमची भावना मी जाणतो, परंतु माझे भोजन झाले आहे। तुमच्याकडे येऊन मी आणखी काय खाणार? पण लोकांनी फारच आग्रह केला। महोत्कटाला त्यांचे मन मोडवेना। त्याने प्रत्येकाच्या घरी जाऊन पाहुणचार स्वीकारला। इकडे सनक आणि सनंदन यांनी नदीवर जाऊन स्नान केले। ध्यान व पूजनादी नित्यकर्मे आटोपली। मग कोणा ब्राह्मणा घरी भोजन करावे असा विचार करून ते एकाच्या घरी गेले। त्या विप्राकडे महोत्कटाचे पूजन चालले होते। तो क्षत्रियाच्या घरी राहतो, तेथील अन्न खातो, म्हणून त्याच्या पंक्तीला भोजन घेणे उचित नाही असा विचार करून ते दुसऱ्या ब्राह्मणाच्या घरी गेले। तेथे महोत्कटाचे पूजन चाललेले दिसले। अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण काशीनगर पालथे घातले। मग ते अन्य स्थानी गेले। तेथेही त्यांना तेच दृश्य पाहावयास मिळाले। काय करावे त्या दोघांना मोठा प्रश्न पडला। ते विश्वनाथास विनंती करण्यास गेले, तर तेथेही दशभुज गजाननाची सिंहारूढ मूर्ती दिसून आली। तेव्हा मात्र त्यांच्या मनातील आपपर भावाचे निरसन झाले। ते दोघे महोत्कटापाशी गेले। त्यांनी त्याची प्रेमपूर्वक स्तुती केली। प्रसन्न झालेल्या महोत्कटाने त्या विधिपुत्रांना ब्रह्मानंदाची अनुभूती दिली, त्यांना सर्वज्ञता प्रदान केली। त्यांच्या कृपाप्रसादाने धन्य झालेल्या सनक आणि सनंदन यांनी काशीमध्ये एक अनुपम सुंदर असे गणेश मंदिर निर्माण केले। त्याच्या निकट गणेशकुंड नामक तीर्थही उत्पन्न केले। त्यानंतर ते स्वर्गलोकी निघून गेले। नैमिषारण्यात महामुनी सूत शौनकादिकांना ही कथा सांगत आहेत। ते पुढे म्हणाले, श्रोते हो, ब्रह्मदेव व्यासांना महोत्कटाचे चरित्र सांगत होता। व्यासांनी त्याला विचारले, हे विधाता, काशीमध्ये गणपतीचे अनेक निस्सीम भक्त होते, तरीही महोत्कटाने शुक्ल विप्राला प्रथम प्राधान्य दिले असे का? ब्रह्मदेव म्हणाला, हे मुने, तो ब्राह्मण सतशील होता, धर्मानुगामी प्रेमळ सद्भक्त होता। सर्व साक्षी महोत्कटाने त्याची अनन्य भक्ती जाणूनच त्याच्या घरची पूजनादी सेवा स्वीकारली। तो भावाचा भुकेला आहे, भक्तीला वश होणारा आहे। तो सद्भावनेला फार महत्त्व देतो। तो आपल्या भक्तांना त्यांच्या त्यांच्या भावानुसार उपकृत करतो। मी तुला याविषयीची एक कथाच सांगतो, ऐक। पुढच्या अध्यायात ही कथा आहे। अशा रीतीने गणेश पुराण अध्याय 24 व 25 समाप्त। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ।